मित्र हो, नमस्कार. आज परत एकदा आपण सिम्प्लिफाय आय एस या प्लॅटफॉर्मवर भेटत आहोत. सिम्प्लिफाय आय एस या प्लॅटफॉर्मवरनं भेटायची महत्वाची आजची बाब अशी आहे की बहुचर्चित अशी एमपीएससी ची पूर्व परीक्षा आता परवा दिवशी वर येऊन ठेपली आहे. 9/11/2025 ला पेपर होणार आहे. आणि तुम्ही आता सगळ्यांनी अभ्यास केलेला असेलच. मात्र आता कसं असतंय, जशी परीक्षा येते जवळजवळ तसे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आठवायला लागतात. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं टेन्शन यायला सुरुवात होतं. म्हणून आज आपण त्याच्या अनुषंगानं थोडीफार चर्चा करणार आहे की एमपीएससी ची पूर्व परीक्षेला सामोरं जाताना आपण काय गोष्टी पाळल्या पाहिजेत, काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय केल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 2 दिवसात, म्हणजे आजचा शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि परवा दिवशी पेपर, म्हणजे ह्या दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे ह्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न जे विचारले जातात त्या काही पॅटर्नचे मी प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग पूर्व परीक्षेमध्ये होईल. आता पहिली तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्या वर्षी पासून जी मुख्य परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं बघा, ज्यांना एमपीएससी ची प्रिलिम जे पास होणार त्यांच्यासाठी ही पोस्ट मिळवायसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण काय आहे की आपण बघितलं आतापर्यंतचा ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न होता, आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय होत होतं की सगळे जे पाठांतर करणारे विद्यार्थी होते ते बऱ्यापैकी सिलेक्ट व्हायचे. पण आता काय झाले, हे पाठांतर करणारे सगळे विद्यार्थी ह्यातले बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे 4-4, 5-5 अटेम्प्ट झाले. त्यामुळं त्यांना ह्या पॅटर्नशी लगेच मॅच करणं सोपं जाणार नाही. त्यामुळे बरेच जण ह्या जी मुख्य परीक्षा आहे डिस्क्रिप्टिव्ह त्याच्यावर फोकस करतील असं नाहीये. त्यामुळे आता जे 2-3 वर्षापासून अभ्यास करणारे आहेत त्यांच्या पुढंच एक ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना प्रिलिम पास झालं तरच ही अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. त्यामुळे प्रिलिम्स पास होणं मस्ट आहे. आणि मग त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की ह्याचं टेन्शन घ्यायचं अजिबात काही कारण नाही की प्रिलिम पास होईल नाही होईल. आता तुम्ही वर्षभर अभ्यास करताय, बरोबर आहे. आतापर्यंत अभ्यास तुम्ही केलेला आहे. आता फक्त त्याच्या इम्प्लिमेंटेशनची वेळ आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. महत्वाची गोष्ट आहे की टेन्शन घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायचं नाही. जर पॅनिक झालो, कसं असते, पॅनिक झालं की तुमचा हा अभ्यास आहे ना विसरून जातो. पॅनिक व्हायची गरज नाही. आणि आता ह्या घडीला तरी तुम्ही तुमचा अभ्यास किती झालाय वगैरे हे आठवायला सुद्धा प्रयत्न करायचा नाही. कारण ह्या आठवायची जर प्रक्रिया केली आणि एखादी गोष्ट आपल्याला आठवली नाही ना, तर आपल्याला जास्त टेन्शन येतं. मात्र कसं असते, तुमचं ज्या वेळेला तुम्ही परीक्षेमध्ये ऍक्च्युअल पेपर सोडवायला जाता, तुमचा जो आता मेंदू काम करतो ना त्याच्यापेक्षा एक 3-4 पटीनं तर तिथं जास्त काम करत असतो, बरोबर आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला इथं नाही आठवलेली गोष्ट तिथं आठवते. आणि हे तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या अभ्यासावर. कारण तुम्ही 1-2 वर्षापासून अभ्यास करताय. तुम्ही एकदा तिथे गेला ना की आपला मेंदू जेवढी एकाग्रता आपण इकडे साधायचा प्रयत्न करतो अभ्यास करताना वगैरे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एकाग्रता तिथं होती. बघा, तिथं पेपर सोडवताना आपलं लक्ष दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे जात नाही. त्यामुळे तिथं तुमचा मेंदू सुद्धा तेवढ्या ऍक्टिव्हली काम करत असतो. त्यामुळे तुम्ही जो केलेला अभ्यास आहे ना तो तिथं तुम्हाला आठवतो. फक्त पॅनिक व्हायचं नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एमपीएससी ने आपल्याला प्रिलिमसाठी, बरोबर आहे, एमसीक्यू दिलेले आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. त्यामुळं तुम्हाला तिथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातनंच तुम्हाला उत्तर हुडकायचंय, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली जर हे कुठं वाचलेलं असलं त्या प्रश्न तर तिथं आपल्या बरोबर लिंकिंग होतं आणि आपल्याला ते आठवतं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा, डायरेक्ट जर पर्याय न देता उत्तर लिहायचं असलं तर मग लय अवघड गोष्ट होती. मग त्याला आपण काहीच करत नव्हतो. पण आता एमपीएससी ऑलरेडी तुम्हाला दिलंय ना की बाबा ह्या 4 पर्यायामध्येच तुझं उत्तर दडलेलं आहे. मग ते उत्तर शोधणं एवढंच आपल्या प्रिलिम मध्ये काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंटचा इथं जास्त इश्यू येणार नाही. कारण आपल्याकडे फर्स्ट पेपरला 100 प्रश्न आहेत आणि सेकंड पेपरला 80 प्रश्न आहेत, बरोबर आहे. तर 100 प्रश्न सोडवायसाठी आपल्याला 120 मिनिटं आहेत, 2 तास. आणि इकडे 80 प्रश्न सोडवायसाठी सुद्धा 120 मिनिटं आहेत. त्यामुळं इथं जास्त टाइम मॅनेजमेंटचा विषय येत नाही, आपला पेपर आरामात होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत सीसॅट, म्हणजे माग आता क्वालिफाईंग केल्यापासून सीसॅट ला एवढं जास्त म्हणजे टाइम मॅनेजमेंटची गरज पडत नाही. कारण तुमचे त्यातले एक 30-40 प्रश्न जरी बरोबर आले सगळे मायनस वगैरे जाऊन
तरी सुद्धा तुम्ही आरामात पास होता, कारण वन थर्डलाच त्याच्या पासिंग आहे. त्यामुळे त्याचा लोड घ्यायचा नाही की आपल्याला पेपर कव्हर होतील किंवा नाही, हा इश्यूच नाही. आपल्याला पेपर कव्हर होणारच आहे 100%. आणि तुम्ही सीसॅटला वगैरे सुद्धा क्वालिफाय होणारच आहे, कारण वन थर्ड आहे. त्यामध्ये मग एवढंच आहे की सीसॅट ज्या वेळेला सोडवाल त्याला 40 कुठले प्रश्न सोडवायचे, तर जे आपल्याला पॅसेज येतात आपल्याला विचारलं बघा, त्यामध्ये कसं असते 1 ते 50 प्रश्न हे पॅसेजचे असतात, बरोबर आहे. त्यानंतर 50 ते 51 ते 75 पर्यंत गणिताचे असतात, आणि पुढचे जे आहेत प्रश्न ते तुमचे डिसिजन मेकिंगला तर निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे ते तर तुम्ही सोडवलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पॅसेज मधले पण असे पॅसेज निवडायचे ते इझी आहेत. ते थोडक्यात सायन्सवर वगैरे विचारलेले असले तर त्यांची कशी असतात, डायरेक्ट प्रश्नाची उत्तर ते पॅराग्राफ मध्ये दिसतात. पण वैचारिक वगैरे असले पॅसेज आहे ना ते मागे ठेवायचे, कारण त्यांचं कसं असतं वैचारिक लेवलनं विचारलेले प्रश्न वगैरे त्याचं ते इन्फरन्स काढायचा असतो, त्यामुळे त्याला जास्त हातच घालायचा नाही. आणि इकडे थोडीफार गणित जे इझी आहे ती सोडवली तरी सुद्धा तुम्ही तिथं पास होऊन जाता, त्यामुळे सीसॅटचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फर्स्ट पेपर आहे, फर्स्ट पेपरचं सुद्धा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपल्याला 4 पर्याय दिलेत आणि आपल्याला त्यातनंच उत्तर शोधायचं, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा किती अटेम्प्ट करावेत, बरोबर आहे. अटेम्प्ट किती करावेत हे तुम्ही पूर्व म्हणजे पेपर व्हायच्या आधी किंवा पेपर तुमच्या समोर यायच्या आधी अजिबात गेस करायचं नाही किंवा ठरवून सुद्धा जायचं नाही. कारण कसं आहे, पेपरचं काय स्वरूप आहे, पेपर किती अवघड आहे, पेपर सोपा आहे का इझी आहे, त्याच्यावर आपलं अटेम्प्ट ठरतात, बरोबर आहे. इझी पेपर असेल तर जास्त अटेम्प्ट होणारच आहेत, हार्ड पेपर असेल तर थोडे कमी अटेम्प्ट होतील, बरोबर आहे. म्हणजे जे पेपर आल्यानंतर ना त्याचं तुम्ही वाचन केल्यानंतर मग तुम्हाला आकलन होईल की हा इझी आहे का कसा आहे, मीडियम आहे का हार्ड आहे, त्याच्यावर तुम्ही अटेम्प्ट किती ठेवायचे हे तुम्ही तिथंच डिसाईड करायचं आहे. तो ऑन द स्पॉट घ्यायचा निर्णय आहे. बरोबर आहे. कारण अटेम्प्ट, तर माझं एक साधं म्हणजे सांगणार आहे की अटेम्प्ट हे आपले आहे ना, म्हणजे पेपरला तुम्हाला मेरिट मध्ये राहण्यासाठी अटेम्प्ट बऱ्यापैकी असले पाहिजेत. कारण कसं आहे, जर तुम्ही कमी अटेम्प्ट केले, खूप म्हणजे 70-80 अटेम्प्ट केले तुम्ही, बरोबर आहे, तर ऑलरेडीच तुम्ही अटेम्प्ट कमी आहेत आणि त्यातनं अजून तुमचे प्रश्न चुकून जर मार्क मायनस झाले तर तुम्ही ऑलरेडीच कॉम्पिटिशन मध्ये बाहेर असता. त्यामुळे ऍक्च्युली अटेम्प्ट आपले 90च्या पुढेच पाहिजेत, बरोबर. आता त्यानंतर ना तुम्ही किती करायचे ते तुमचं तुम्ही ठरवा, बरोबर आहे. मग आता प्रश्नाची जर तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं मागच्या PYQचं, तर आपल्याला असं दिसून येईल की एमपीएससी एक 4-5 प्रश्न असे असतात की ज्याचा कुठंच मागामूस लागत नाही. त्यामुळे मग असले प्रश्न, ज्या प्रश्नाबद्दल आपल्याला काय माहित नाही वगैरे काय हे आहे ना, टाळूनच द्यायचे प्रश्न तसले, गोल सुद्धा करायचे नाही आणि काही सुद्धा करायचं नाही. मी आता पुढे ज्या वेळेला आपण प्रश्न बघू त्यावेळेला ते सांगेलच. दुसरी गोष्ट म्हणजे गोल महत्वाचा आहे. आपल्याला काळ्या ब्लॅक पॉइंट पेन गोल करायचे आहेत, गोल व्यवस्थित करायचे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट की जे आता तुम्ही परीक्षेला चाललाय तर तुम्ही हॉल तिकीट, ओळखपत्र, झेरॉक्स, तुमची काळा पेन हे सगळं चेक करून पहिल्यांदाच घ्या. आणि ते घेऊन जायचे बरोबर, आणि 2-3 वेळा चेक करा. कारण बऱ्याच वेळेला मी केंद्रावर ज्या वेळेला मी परीक्षा देतो त्यावेळेला असं असतं की तिथं गेल्यानंतर झेरॉक्स कुठं आहे आणि आपण तिथं पॅनिक होतो. असं अजिबात पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक मोड तुमचा ऑन झाला तर तुमचा रिझल्ट ला त्याचा धोका असतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पॅनिक मोड घ्यायचंच नाही. इझी मध्ये जावा, इझी परीक्षा असते. दुसरी गोष्ट म्हणजे इतरांशी आपला अभ्यास कम्पेअर करायचा नाही, बरोबर आहे. आता काही काही असे बहाद्दर असते ते बघा, तुम्हाला येऊन विचारणार ह्याचं उत्तर माहिती आहे का, तू हीच नोट्स वाचली का, हेच केले का. का बरं ते विचारत असतात, तर त्याला स्वतःला टेन्शन आलेलं असतं आणि ती त्याचं टेन्शन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे असल्या व्यक्तींपासून लांब राहावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला म्हणायचं आपण परवा दिवशी बोलू ह्याच्यावर, मला काय माहित आहे, मी कुठल्या नोट्स वाचल्या आहेत वगैरे आहे ना, ते आपण सोमवारी बोलू. आता तुम्ही कोणाशी भांडणही करू नका, कुणाशी जास्त बोलायचा प्रयत्नही करू नका. आणि महत्वाचं म्हणजे स्वतः केलाय अभ्यास, तुम्ही स्वतः केलेला आहे, तो कम्पेअर करायची गरज नाही. कारण पुढचा एखादा म्हणतो मी ह्या तमक्या नोट्स वाचल्यास अमक्या वाचल्यास, काही फरक पडत नाही. कारण बघा, जो अख्ख्या बाजारामध्ये किंवा जिथं ज्या नोट्स उपलब्ध आहेत की जो अभ्यास आहे, तो अभ्यास बऱ्यापैकी सगळ्या माणसांच्याकडे सेमच असतो. फक्त तो त्या परीक्षेमध्ये कसं प्रेझेंट करतोय ना त्याच्यावर त्याचा रिझल्ट. कारण खूप हुशार असून आणि सगळं पाठ असून पण उपयोग नाही.
इम्प्लिमेंटेशन करणं महत्वाचं आहे. टेम्पर त्यावेळेचा पेपर सोडवण्याच्या वेळेचा जो तुमचा टेम्पर आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे. तुमचा जर टेम्पर हलला तर तुम्ही, मी गॅरंटेड सांगतो की तुम्हाला त्या रिझल्ट मध्ये अडचणच येणार आहे. पण तुमचा जर टेम्पो एक कायम राहिला ना, तर तुम्ही पेपर म्हणजे एमपीएससी खूप अभ्यास असावा असं नाही. कारण एमपीएससी चे प्रश्न वगैरे जे असतात ते सामान्य माणसाला म्हणजे विद्यार्थ्याला गृहीत धरूनच प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळं पेपर कसा येईल वगैरे काय नाही असं ह्याच्यावर टेन्शनच घ्यायचं नाही. आता त्याचा विचार करायचा नाही. तो विचार कधी आहे, तुम्ही डायरेक्ट फक्त पेपर आपल्याला आपल्या डोक्यात असला पाहिजे की आपल्याला पेपर सोडवायचा आहे आणि चांगला सोडवायचा आहे. ह्या हिशोबानंच आता तुमचे विचार असले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं म्हणजे काय आहे की आपण आता पुढे बघू प्रश्न वगैरे घेऊन थोडेफार. महत्वाचं म्हणजे प्रश्न नीट वाचायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण मी सुद्धा ज्या वेळेला परीक्षा देत होतो ना, त्यावेळेला काही वेळेला माझे सुद्धा प्रश्न नसल्यामुळं चुकलेले आहेत. तर आपण एकच मनाशी खूणगाठ बांधून जायची की मला हा प्रश्न नीट वाचायचे. कारण तुमच्याकडे वेळ आहे, 120 मिनिटं आहेत, 100च प्रश्न आहेत. आणि काय ह्या परीक्षेमधले 30 एक प्रश्न तर असे असतात जे एकदम सिंपल म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड असतात. त्याला जास्त 10-15 सेकंदाच्या वर वेळ सुद्धा लागत नाही. त्यामुळं तुम्हाला जो आत्ता प्रश्न सोडवायचा आहे तिथं जो तो नीटच वाचायचा. भले तुम्हाला जर तो मराठीत नाही कळला ना, तर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचा. कळ कधी कधी काही प्रश्नांची उत्तर आहे ना, आपल्याला जर मराठीमधले प्रश्न वाचून येत नसले ना, आणि जर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचलं तरी आपल्याला कधी कधी क्लिक होतं आणि आपल्याला उत्तर येऊन जातं. त्यामुळं हमखास ती चान्स घ्यायचा. तुम्हाला मराठीमधनं प्रश्नाचं उत्तर आठवत नाही, मी येत नाही, तर तुम्ही त्याला एक पर्याय म्हणून इंग्लिशमध्ये पण वाचून बघायचा प्रश्न. काही ना काही नाही, एक दोन प्रश्न असायचे तुम्हाला त्याच्यावर फायदा होईलच. कळलं. त्यामुळे महत्वाची गोष्ट आहे. आता बघा हे नीट नीट का वाचावं ते यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो की 2024 मध्ये आपल्याकडे एक प्रश्न आला होता. एमपीएससीने प्रश्न विचारला होता काय, की खालील विधानांचा विचार करा. निम्न अक्षरवृत्तांच्या मानाने उच्च अक्षरवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. हा पहिला त्यांचा पर्याय होता. आणि दुसरं स्टेटमेंट काय होतं, की पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. आता बघा हे भाषाच एवढी क्रिटिकल वाटते, पण हा प्रश्न अजिबात सुद्धा अवघड नाही. कळलं. निम्न उच्च असलं वाचलं का नाही की आपल्याला असं वाटतं की अरे कुठल्या घरावरून प्रश्न विचारलाय. बरोबर आहे, पण ह्याचं काहीच टेन्शन घ्यायचं. मग आता तेवढ्यासाठी मी म्हणलं की तुम्ही हा प्रश्न इंग्रजीमध्ये सुद्धा वाचू शकता. म्हणजे तिथं काय आलेलं आहे प्रश्नामध्ये, तर हाय लॅटिट्यूड, बरोबर आहे, हाय लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लोअर लॅटिट्यूड. सोपी गोष्ट विचारलेली आहे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी इज जनरली ग्रेटर अँड लोअर ॲटिट्यूड दॅन द हायर अल्टिट्यूड ऑन माउंटन स्लोप्स. म्हणजे इंग्रजीमध्ये वाचलं तर तुमचं चांगलं आकलन होते. त्याला चांगलंच मराठी येतं, त्याला नीट निम्न उच्च मध्ये तो गुंतला तरी चालेल. आपल्याला काय आहे, आपला एकच मोठा असला पाहिजे की आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे आणि तो बरोबर सोडवायचे. बरोबर आहे. आता इथं निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरवृत्तामध्ये म्हणजे काय सांगितलं त्यांनी, की बाबा निम्न अक्षरवृत्त हं? आणि उच्च अक्षरवृत्त. निम्न अक्षरवृत्त म्हणजे काय, बा आपल्याला माहिती आहे इक्वेटर आहे, इथनं सुरुवात होतो, बरोबर आहे. इक्वेटर असं मध्ये आहे पृथ्वीच्या, इथं शून्य असताना इकडं अक्षरवृत्तांच्या रिडिंग वाढत जातात, बरोबर आहे. 0, 20, 60, 90 वगैरे. मग आता ज्या वेळेला तुम्ही कमीकडून जास्तकडे जाल, बरोबर आहे, निम्नकडून जास्तकडे, इकडं बर्फाळ प्रदेश आहे ना, मग इथं जैवविविधता जास्त असेल का कमी असेल, तर ऑब्विसली कमी आहे. कारण तिथं लोकवस्ती कमी असणार आहे आणि इतर प्राणी, जगणारे प्राणी म्हणजे त्या वातावरणाला अडॅप्ट करणारे प्राणी सुद्धा कमीच असणार आहे. त्यामुळे तिथं जैवविविधता कमीच असणार आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे, तर निम्न अक्षरवृत्ताच्या मानाने उच्च अक्षरवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते, असेल का, तर नाही, हे वाक्य चुकीचं आहे. बरोबर आहे. एवढं साधं सोपं प्रश्न आहे. आणि पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवता, म्हणजे आता सर समज जर असा पर्वत असेल, बरोबर आहे, तर पर्वताच्या जसं आपण वर जाईल तसं थंड थंड वातावरण होत जातं. हाच तिथं नियम लागू होतो की जसं वर तुम्ही जाल तशी पर्वताच्या टोका वगैरे आपल्याला जास्त वस्ती वगैरे आढळत नाही, प्राणी आढळत नाही. त्यामुळे इथं जैवविविधता कमी असणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही खाली याल वरनं, त्यावेळेला जैवविविधता इकडे खाली वाढत जाईल. कारण इकडे लोकवस्त्या सपाटीला वगैरे ह्या एरियाला असतात. त्यानंतर इथं प्राणी पण असतात वगैरे. त्यामुळे इथं जैवविविधता वाढत जाते. म्हणजे तोच उत्तर आहे आपल्याकडे. बघा, पर्वतीय पठारा उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंची वर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या, म्हणजे वरपेक्षा खाली जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणजे हे केवळ हे बरोबर आहे. कुठलं विधान विचारले आपल्याला,
बरोबर आहे, तर केवळ बी बरोबर आहे. एवढं साधं सोपं आहे. म्हणजे आपण जर प्रश्न काळजीपूर्वक वाचला ना, तर आपल्याला हमखास त्याचं उत्तर म्हणजे 90% उत्तर तुम्हाला येऊन जातं. पण तुम्ही हाच जर ह्याच्यामध्ये निम्न आणि उच्च असं जर हे करत बसला, म्हणजे कन्फ्युज करून घेत बसला, तर तो प्रश्न सोडवायला खूप अवघड जाणार. दुसरी एक स्ट्रॅटेजी आपली असते पुढं, की सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. बरोबर आहे, ज्याचं उत्तर माहित आहे गोल करून टाक. गोल करायचा, तिथं थांबायचं नाही. म्हणजे आपल्याला एखादा सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आता बघा, हा इथे एक प्रश्न घेतलाय आपण की 2024 पूर्वमध्ये मागच्या वर्षी विचारला होता की सविनय कायदेभंग चळवळीत धारासणा येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणाचा सहभाग होता. सगळ्याला माहित आहे की धारासणा सत्याग्रहामध्ये सरोजिनी नायडूंनी भाग घेतला होता. बरोबर आहे. पण इथं हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. आता हे उत्तर तुम्हाला माहित आहे. मग हे तुम्हाला उत्तर आहे ना, तुम्ही तिथं लगेच गोल करून टाका. आणि गोल कर, विषय संपला, तो प्रश्न तिथं सोडून द्यायचा. महत्वाचा आहे की जो प्रश्न तुम्ही अटेम्प्ट कराल तो प्रश्न एकदा गोल केला की तिथं सोडून द्यायचा. म्हणजे त्या प्रश्नाचा पुढच्या प्रश्नावर इम्पॅक्ट आला नाही पाहिजे. कसं असतंय आपल्याकडं, आपल्या डोक्यामध्ये ज्या वेळेला ते प्रश्न सोडवायचे चाललेले असते, त्यावेळेला आपण पहिला प्रश्न आधी सोडवला की त्याच्याच भानामध्ये असतो. आणि त्याच ह्याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये जर सोडवायला तुम्ही गेला, तर पहिल्या प्रश्नात जे विचारलेलं असतं ना, त्याचा कधी कधी ऑप्शनचं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, किंवा काय विचारलंय ते. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं असतं खालीलपैकी बरोबर कुठला आहे ते ओळखा. दुसरा प्रश्न तुम्ही त्याच फ्लो मध्ये वाचता, आणि पहिल्या प्रश्नातनं जर तुम्ही बाहेर निघाला नसला पूर्णपणे, तर तुम्ही त्या दुसऱ्या प्रश्नात जर विचारलं असतं खालीलपैकी चुकीचं ओळखा, तरी आपल्या मेंदूमुळे काय होतं आपल्याला, की खालीलपैकी बरोबरच काय आहे ते ओळखा, असं सुद्धा होतं. आणि आपलं मग येणारा सुद्धा प्रश्न चुकून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी गोल करताना तुमचा चुकून जातो. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला करायचा असतो गोल सी मध्ये किंवा तिसऱ्या पर्यायाचा, आणि चुकून तुमचा स्पीड मध्ये करून जातात 2 मध्ये. झालं तर अजिबात पॅनिक करायचं नाही, तो प्रश्न तिथं सोडून द्या. नाहीतर आपल्या अख्खा पेपर सोडवस तर आपल्या डोक्यामध्ये ते असतं. असं फिरून द्यायचं नाही. जर तसं डोक्यात राहिलं तर तुम्हाला तो पुढच्या पेपर सोडवण्यावर घातक ठरतो. ठीक आहे ना, एक प्रश्न बाबा माझा गोल करताना चुकला अनावधानानं, पहिली तर गोष्ट चुकलाच नाही पाहिजे. मी त्याला तुम्हाला चांगली सांगतो की ज्या वेळेला तुम्ही गोल कराल ना, त्यावेळेला प्रश्नाचा नंबर कधी पण म्हणायचा. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी होती प्रश्नाचा नंबर म्हणायचा की बाबा 75चं 1 उत्तर आहे. 75च्या प्रश्नाचं, तर 75व्या प्रश्नाचं उत्तर 1, तर 1लाच गोल झाला पाहिजे. 76चं 2, 77चं 3, 78चं 2, असं करत, असं जर तुम्ही मनात म्हणता ज्या वेळेला गोल करताना म्हणायला सुरुवात केली ना, तर तुमचा गोल करायचा अजिबात चुकणार नाही. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी आपले आधी प्रश्न सोडवतात, पूर्ण सगळा टिक मार्क करून घेतली आणि मग गोल करायला घेतात. असं जनरली करू नये. कारण कसं असतं, जर एखादा सिरीज मधला प्रश्न गळला, म्हणजे त्याचे गोल करायची चूक राहिला, तर तुमची अख्खी सिरीज सुद्धा चुकू शकते. त्यामुळे तसंच करायचं नाही. जिथं तुम्ही प्रश्न सोडवला तिथंच बाबा 1 नंबरचा प्रश्न सोडवला, त्याचं उत्तर 2 आहे, मग 1चं 2 लगे उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा म्हणायचं 1चं 2, 2ला गोल करून मोकळं व्हायचं, आणि तिथल्या तिथं तो प्रश्न संपवून टाकायचा. दुसरी गोष्ट, स्ट्रेट फॉरवर्ड बघा. दुसरा प्रश्न अजून काय विचारला होता की बाबा, काही 2023ला काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय म्हणतात, डॅश डॅश. म्हणजे निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड, केस्टोन. हे एवढं इझी उत्तर आहे. म्हणजे हे कोणाला माहित जरी वाचलेलं नसलं तरी माणूस त्याचा अटेम्प्ट करू शकतो. बरोबर आहे. साधं सोपं आहे. निळा दगड, लाल दगड आणि पिवळा दगड, असं कुठल्या तरी प्रजातीला म्हणू शकतो का दगड? ते दगडाचीच प्रजाती असली पाहिजे मग त्याला निळा दगड वगैरे. आपल्याला इथं उत्तर आहे की स्टोन स्पेसिस म्हणतो. बरोबर आहे. आपण आता इंग्लिश मध्ये वाचल्यानंतर ना रेड स्टोन, ब्लू स्टोन, येलो स्टोन, पण मराठीत वाचल्यावर तर पूर्णपणे त्याचं हे होतंय शवविच्छेदन थोडक्यात. हे पर्याय तर वेगवेगळे दिसून येत आहेत. बरोबर आहे. म्हणजे असेच जे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत ना, ते तिथल्या तिथं लगेच गोल करून त्यातनं बाहेर पडायचं, तो विषय संपवून टाकायचा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रश्न वाचाल, त्या वेळेला वाचल्यानंतर प्रश्न मला तो सुटलाच पाहिजे, मग मी तो आता सोडवल्याशिवाय पुढे जाणारच नाही, हा अप्रोच ठेवायचा नाही. आपण काय आयोगावर कुस्ती खेळायला आलेलो नाही, आपण प्रश्नपत्रिका सोडवावी. बरोबर आहे. आपल्याला व्यवस्थित प्रश्न आणि योग्य प्रश्न सोडवायचे. त्यामुळं अजिबात मनामध्ये इगो आणायचा नाही की हे मला प्रश्न कसा जमत नाही, याला बघतोच, असलं करायचं नाही. मग तसं जर इगो मध्ये गेला तर तुम्ही पास होऊ शकत नाही. जर प्रश्न अवघड आहे, एक दोनदा वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचं आकलन होत नाही, सोडून द्या, तुम्ही पुढच्या प्रश्नाला जा. काय अडचण नाही. कारण तुमचे ज्या वेळेला पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून होईल त्यावेळेला तुम्हाला परत अजून वेळ राहतोय, त्या प्रश्नाकडे परत या, परत विचार करा. आणि नाही सुटला तर ठीक,
आणि नाही सुटला तरी काही अडचण नाही. कारण असे तीन चार तरी प्रश्न असतात की जे कोणालाच येत नाही. ओके. त्यानंतर लॉजिक कसं वापरावं बघा. आता मागच्या वर्षी 2024 ला आपल्याला प्रश्न विचारला होता, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली हा प्रश्न वाचल्यानंतर एकदम सिंपल आहे. पर्याय वाचल्यानंतर न काही आता बऱ्याच जणांना तो पहिल्यांदाच प्रश्न दिसला होता, त्यामुळं हे कुठनं विचारला वगैरे असं प्रश्न मनात पडते. पण त्याला अजिबात लय लोड घ्यायचा नाही, कारण कसं आहे, आपल्याला माहित आहे की लाल बाल पाल, बरोबर आहे. लाल, बाल आणि पाल असे त्रयी होते, बरोबर आहे. हम्म. म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि तुमचे बिपिनचंद्र पाल. मग लाल बाल पालची त्रयी होती, त्यामुळे ह्यातलेच कोणीतरी पुस्तक लिहिलं असेल. आता कोणावर लिहिलंय तर बाळ गंगाधर टिळकांवर. मग राहिले कोण, लाल आणि बाल. मग ह्यात दोन पर्याय आहेत बघा, बिपिनचंद्र पाल पण आहेत आणि लाला लजपत राय पण आहेत. ओके. हे तुमचं पहिलं लॉजिक लागलं पाहिजे. आणि आपल्याला असेच लॉजिक लावायचे असतात जे अभ्यास काय 100% झालाय आणि जो 100% सगळं सोडवल असं कोणाचंच नसते. एवढा अभ्यास आहे आणि एवढा सिलेबस आहे, ह्याच्यातले माणसांचे एक 20-25% अभ्यास आपण करू शकतो, बाकीच तर सगळं लॉजिकच आहे. त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायचं नाही. आपलं लॉजिक व्यवस्थित लागणं एवढंच महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे ना, लाल बाल पाल आहेत. बालवर जर लेक्चर म्हणजे पुस्तक लिहिलेलं आहे, तर मग ते कोणी लाल किंवा पालनीच लिहिलेलं असेल एवढं आपल्याला जरी कळलं तर तुमच्या इथं ऑप्शनली दोन ऑप्शन कटून जातात. राहते 50-50. 50-50 मध्ये चान्स घेऊ शकतात. त्यात पण त्याचं पुढचं लॉजिक काय आहे, तर पॉलिटिक्स मध्ये महत्वाचं कोण होतं? कारण आपल्याला जर पॉलिटिक्स मध्ये बघितलं त्यावेळेच्या राजकारणामध्ये, तर लाला लजपत राय होते बऱ्यापैकी, त्यांचंच नाव येतं. तुम्ही इतिहास वाचताना बघितलं तर लाला लजपत रायचं यांचंच नाव कारणामध्ये येईल. त्यामुळं लाला लजपत राय हीच उत्तरे. मी असं लॉजिक वापरायला अजिबात त्याला लय जास्त म्हणजे कुठलं ते आपलं शास्त्र आहे न हे असं आहे असलं काय नाही. एकदम इझीएस्ट आहे. दुसरे मध्ये सांगतो मी तुम्हाला की 2023 ला प्रश्न विचारला होता, वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? विनिमय म्हणजे देवाणघेवाणीचं माध्यम काय होतं? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता विनिमय साधन आपलं पैसा आहे. हम्म. तो प्रश्न विचारला होता की वैदिक काळामध्ये काय होतं, आणि प्रश्नामध्ये बऱ्याच जणांना हे वाचल्यानंतर पर्याय टेन्शन आलं की हे कुठनं विचारलंय म्हणून. निष्क, कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी. काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही पर्यायाचं व्यवस्थित जर वाचन केलं ना, आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ काय हे बघायचा जर एक प्रयत्न केला, तरी ज्यांना बऱ्यापैकी मराठी येतं, आपण सगळेजण मराठीच आहे ना, आपल्याला येतं आणि आपण मराठीमध्येच पेपर देणार आहे, तरी त्याला कळून जाईल की ह्या प्रश्नामध्ये हे जे शेवटचा पर्याय आहे, श्रेणी. श्रेणी म्हणजे काय असतं? क्लास असतो किंवा वर्गीकरण असतं. त्यामुळं ह्याला तुम्ही चान्स घेऊ शकता की हे तर विनिमय साधन असणार नाही. वर्गीकरण हे कसं विनिमयाचं? म्हणजे तुमचा इथला एक पर्याय कटला, व्ही. म्हणजे जर व्ही पाचवा पर्याय कटला तरी तुमचे दोन पर्याय कटून जातात, तो की राहते 50-50 मध्ये, बरोबर आहे. त्यानंतर गण. गण म्हणजे वर्ग असतो किंवा हे असतं, बरोबर आहे. गण. आता हे सुद्धा तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जातं की बाबा गण हा सुद्धा ऑड पर्याय वाटतो, त्यामुळे हे दोन्ही करतात. हे असं आपण लॉजिक लावलं पाहिजे. बरं, आता फक्त तीनच बघा. आता ह्यात सुद्धा गण जरी तुम्हाला कटत नसला, बरोबर आहे, तरी तुम्ही बाकीचे बघा. शतमान, शतमान म्हणजे 100, बरोबर आहे. असा हे आहे, त्याचा अर्थ आहे शतमान म्हणजे 100 रुपयाचं, म्हणजे असे 100 ज्यांना मोजायला येतं अशी ती आहे. म्हणजे ते विनिमयासाठी वापरलं जाणार असणार आहे. त्यामुळं लॉजिक लावताना तुम्ही आहे ना, शब्दाचा अर्थ जर बघितला थोडाफार, तरी सुद्धा तुमचं व्यवस्थित लॉजिक लागतं. मग हे जर उत्तर दिलेलं आहे 1, 2 आणि 3, बरोबर आहे, ते निघते गण आणि तुमची श्रेणी त्यातनं निघून जातात, बरोबर आहे. त्यानंतर जनरलाइज स्टेटमेंट महत्वाचं आहे सगळ्यात गोष्ट, की आयोगाचे असे 2-3 तरी प्रश्न असतात परीक्षेमध्ये की ज्याच्यामध्ये जनरलाइज स्टेटमेंट विचारलेले असतात. जनरलाइज्ड बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ला एक प्रश्न विचारला होता, खानदेशातील बिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता. कारण म्हणजे ब्रिटिश राजवटीला खानदेशातील बिल्लांनी का विरोध केला होता? तर त्यांनी जनरल स्टेटमेंट दिली की बाबा उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील बिल्लाला प्रेरणा मिळाली. जनरल स्टेटमेंट आहे बाबा, उत्तर भारतामध्ये उठाव होत होते आणि त्याच्यापासून बिल्लाने प्रेरणा मिळवली. बरोबर आहे. जनरल स्टेटमेंट आलं की विचार करायचा की जनरल स्टेटमेंट हे नेहमी म्हणजे मोस्ट ऑफ टाइम ते पॉझिटिव्ह
अँगलनच विचारलेलं असतं. मग पॉझिटिव्हच अँगल आहे तो, की उत्तर भारतीय उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. बरोबर आहे, असू शकते. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भाऊजी नाईक, काजीसिंग नाईक उठावात सामील झाले. बरोबर आहे, भिल्लांच्या मधले नेते सामील झालेले 1857च्या उठावाचा फायदा घेतला असेल त्यांनी घेतला नाही. बऱ्याच जणांनी त्यावेळेला उठावाचा फायदा घेतला होता. आपण पॉझिटिव्ह अँगल नाही घ्यायचा. तिसरी गोष्ट म्हणजे काजी व त्यांच्या सहकार्याने सरकारी खजाना आणि पोस्ट लुटले. काजी आणि त्याचे सहकारी, बरोबर आहे, शाकाहारी हजार होईल. मग त्यांनी कधी ना कधी मग लुटलंच असेल ना सहकारी खजिना, आणि मग लुटला आणि पोस्ट जाळली. म्हणजे ही जनरल स्टेटमेंट अशी आली ना, की हे मोस्ट ऑफ टाइम ही बरोबर असतात स्टेटमेंट. मग हे जर उत्तर आपण लगेच मारून टाकायचं वरीलपैकी सर, काही जास्त लोड घ्यायचा नाही. एकदम सोपी परीक्षा आहे. फक्त महत्वाचं म्हणजे असं करू नका, हे पुढचं जे मी वाक्य सांगतोय, की सिंपल प्रश्नाला अति विचार करायचा नाही आणि त्याला अवघड करू नये. सिंपल प्रश्न असला तर सिंपलपणे सोडवा. उगा आपला मेंदू तिथं उलटा चालवायचा नाही एवढंच. सोपं कसं एमपीएससी विचारायला, मग ह्याचं काहीतरी वेगळंच आहे बघा. त्याचाच परिणाम म्हणून 2024 ला बऱ्याच जणांचा प्रश्न हा चुकला होता, की 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते. हे तर नीट व्यवस्थित प्रश्न सुद्धा वाचणं गरजेचं आहे. नेतृत्व विचारलंय, बरोबर आहे, कोणाकडे होतं, आणि पहिलाच पर्याय दिलता तात्या टोपे. हम्म. आणि आपल्यातल्या मोस्ट ऑफ म्हणजे पब्लिकनं तो पहिला पर्याय मारलेला आणि ते चुकलेला आहे. कारण तुम्ही जर प्रश्न नीट वाचला असेल तर कानपूरमध्ये नेतृत्व कोणी केलं, बरोबर आहे. तर कानपूरमध्ये नेतृत्व नानासाहेबांनी केलं होतं. तात्या टोपे कोण होते हो? नानासाहेबांचे सेनापती होते थोडक्यात, बरोबर आहे. मग कानपूर, आता बघा, आपल्याला ज्या वेळेला तुम्ही इतिहास वाचता किंवा काय, नेतृत्व कोण करतं, तर जो ऑब्विस आहे, जो राजा असतो तोच करतो ना. थोडक्यात तिथला जो मुख्य असतो तोच करतो. मग आपल्याला प्रश्न तोच विचारला होता एमपीएससीने, की नेतृत्व कोणी केलं. आपल्यातल्या माणसांनी सेनापती पहिलं पर्याय दिसला की तात्या टोपे मारून लगेच बरोबर बरोबर. आणि त्याच्यात परत अजून बऱ्याच जणांनी आयोगाला सुद्धा रेफरन्स पाठवले होते, पण ते काही म्हणजे त्या प्रश्नात समर्थन करण्यासारखं काही नव्हतं, कारण आयोगाने प्रश्न व्यवस्थित विचारला होता, आपण प्रश्न नीट वाचला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सिंपल प्रश्नाला बऱ्याच जणांनी काय केलं, की नानासाहेब बाबा तिथे पेशवे होते, मग तात्या टोपे त्याचे सेनापती होते, मग तात्या टोपेची युद्ध करत होते आणि मग त्यांनी नेतृत्व केलं, असं नसते. जरी प्रधान लढला तरी त्या विजयाचे श्रेय राजालाच द्यावं लागतं. त्यामुळे नेतृत्व कोणी केलं तर जो राजा आहे त्यानेच केलं, हेच तिथं लॉजिक होतं. आणि त्यामुळे ह्या सिंपल एकदम प्रश्न होता, की नानासाहेब त्याचं उत्तर होतं. आपल्यातल्या विद्यार्थ्यांनी बरेच अति विचार करून तो प्रश्न चुकवला. असं करायचं नाही. जे सिंपल प्रश्न आहे सिंपल मध्ये तिथं ऑप्शनलला क्लिक करून यायचं आणि प्रश्न सोडून टाकायचा. दुसरी गोष्ट म्हणजे काहीच माहित नाही, कुठलंच लॉजिक लावता येत नाही, असले प्रश्न अटेम्प्ट करायचे नाही. साप आहे, कारण त्यामध्ये चुकायचा खूप प्रश्न असतो. काहीच माहित नाही तुम्हाला, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल काहीच माहित नाही आणि कुठलंही लॉजिक लावायला येत नाही. आज असे प्रश्न कुठले असतात माहितीये का, ज्या वेळेला तुम्हाला लेखक आणि त्याचे पुस्तक आणि हे जोड्या लावा दिलेले असतात. आता तुम्हाला जर ते बेसिक माहितच असेल, पाठ असेल, तरच तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता. किंवा हे एक मी प्रश्न घेतलाय की 2024 मधला, की बाबा एक जोड्या जुळवासाठी सेपीड सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमेघ सिद्धांत आणि जोडतारा सिद्धांत. आता हे जे सिद्धांत मांडलेत, हे कुणी मांडलेत नाही हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे, तुम्हाला माहितच असलं पाहिजे, तरच तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता, बरोबर आहे. जर तुम्हाला ते माहित नसेल तर तुम्ही तिथं लॉजिक, इथं कुठल्या बेसिसवर लॉजिक लावणार, हे तर लॉजिकच नाही ना, काहीच लावू शकत नाही आपल्याला, तुम्हाला ते माहितच असलं पाहिजे. मग असे जिथं लॉजिक लावायला येत नाही तुम्हाला, किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, असले प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू नका. आता ह्यातलं काय होतं, की तेजोमेघ सिद्धांत आहे ना, तो लाप्लास्कीचा होता, बरोबर आहे. हा मला प्रश्न माहित होता एवढं, यांचं उत्तर त्यावेळेला माझं एवढ्या ह्याच्यावरनं जुळलेलं होतं उत्तर, कारण सीचा एक आणि शीचा एक हा एकच पर्याय. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही प्रश्न सोडवाल ना, त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही हे वाचता, काय वाचता, ऑप्शन्स, त्यावेळेला ऑप्शन्स वाचल्यानंतर ना आपण जे खाली पर्याय दिले त्यात कुठले पर्याय निघून जात आहेत ते बघायचं. आता बघा, चार पर्याय तुम्हाला जर स्टेटमेंट दिले असले आणि तुम्हाला एक दोन त्यातले फिक्स माहिती आहे, एक माहित आहे, एक जर फिक्स मध्ये माहित आहे ना, जी माहित आहे ती बघायचं आणि खाली पर्यायाशी जोडायला बघायचं. आणि जर ते जुळलं तर तेवढ्यात उत्तर निघत असलं ना, लगेच उत्तर काढून मोकळायचं. कारण परत बाकीच्या तीन पर्यायावर जास्त विचार करत बसायचा नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ना, एक स्टेटमेंट ह्यातलं हे काळ्या दगडावची रेषे काय आहे आणि मला ते माहितच आहे. मग तुम्ही बाकीचे दुसरे स्टेटमेंट बघायचे बसायचे नाही, नाहीतर कन्फ्युजन वाढतं आपलं. त्यामुळे येणार उत्तर सुद्धा चुकतं. बघा, हा सुद्धा एक प्रश्न होता,
की हे विचारलं होतं खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे. इकडे बघा लेखक दिले ते बागची आणि त्यांचं ग्रंथ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, एस गोपाल इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम, अनिल सिल्स प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया आणि हिरालाल सिन्हा ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. आता हे तुम्हाला माहितच असलं पाहिजे ना कोणी पुस्तक कुठलं लिहिलंय, ह्याला काय लॉजिक लावणार आहे आपण? काहीच लावू शकत नाही. त्यामुळे असं जिथं तुम्हाला लॉजिक लावता येत नाही, तुम्हाला त्याबद्दल काहीच माहित नाही असले अटेम्प्ट करू नका. असे हार्डली आणि मोस्टली 3-4 प्रश्न असतात. बाकी सगळीकडे तुमचं कुठं ना कुठं तुक्का तरी लागेल, लॉजिक तरी लागेल. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे डिलिशन मेथड ही सगळ्यात पेपर सोडवायची महत्वाची मेथड आहे. डिलिशन मेथड, डिलिशन मेथडचा तुम्ही वापर करा. राज्यसेवा पूर्व परीक्षेमधल्या 24 ला 2 प्रश्न एक घेतलाय मी, तो तुम्हाला सांगतो. इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असं विधान कोणी केलं? पर्याय जर तुम्ही वाचलं तर लॉर्ड कर्झन, लॉर्ड मोर्ली, लोकमान्य टिळक, लॉर्ड मिंटो. बरोबर आहे. काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असं लोकमान्य टिळक तर म्हणणार नाही. हा कारण पहिलाच प्रश्न कटून जातोय, कारण पहिल्यापासून काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे त्या व्यक्तीने. आणि त्यांनी तडजोडीचे, तुम्ही इतिहास वाचला असेल, तडजोडीचे धोरण सुद्धा बऱ्यापैकी वेळेला घेतलेलं. त्यामुळे हा पर्याय तर कटला. दुसरी गोष्ट, लॉर्ड कर्झन त्यावेळेला होते का हो? विषयच नाही. लॉर्ड कर्झन हा 1898 ते 1905 एवढाच त्याचा कार्यकाल होता. त्यामुळे 1907 ला ज्या वेळेला काँग्रेसची फूट पडेल त्यावेळेला तो कुठेतरी ब्रिटनमध्ये असेल आणि त्यानं हे म्हणायचं काही संबंध नाही. त्यामुळे हा सुद्धा पर्याय कटून जातो. असे पर्याय डिलीट करून जायचे. राहिले कोण? मोर्ले आणि मिंटो. बरोबर आहे. दोघं जण होते, मोर्ले आणि मिंटो. आता मोर्ले कोण होता हो? भारत मंत्री. बरोबर आहे. आणि मिंटो कोण होता? व्हाईसरॉय. आता भारतामध्ये ह्यातला कोण असायचा? तर व्हाईसरॉय. व्हाईसरॉयचं हे तर पद भारतामध्ये तो बसायचा. त्यामुळे व्हाईसरॉयच्या ह्याच्याच कारकिर्दीत तिथं झालेला तो विषय आहे ना. बरोबर आहे ना. हे सुरतेची जी फूट झाली त्यावेळेला व्हाईसरॉय हे तर कोण होतं? मिंटो. मग त्यानं म्हणलेलं असेल ही आपण जनरल लावू शकतो. इथं डिलीट होतो कारण हा भारत मंत्री तिकडे बसायचा ना ब्रिटनला. त्यामुळे हा सुद्धा पर्याय डिलीट होतो. म्हणजे असे पर्याय जर तुम्ही डिलीट करून डिलिशन मेथडचा वापर केला तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. बघा आता पहिली गोष्ट म्हणजे पर्यायामध्ये स्पष्टीकरण दिलं असेल. 2023 ला प्रश्न विचारला होता, मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? आता हे तुम्हाला माहित असलं नसलं काय फरक पडत नव्हता. त्यावेळेला त्यांनी शुंग आणि विदर्भ कंसात यज्ञसेन घराणे, आता हे कंसात का दिलं हो? स्पष्टीकरण दिलं ना की हा विदर्भातलं कुठलं घराणं होतं, तर ते पण यज्ञसेनाचं घराणं होतं. हे का द्यायला त्यांना भाग पडलं? कारण हा क्वेश्चन कॅन्सल होणे. बरोबर आहे. एमपीएससी कधी तुम्हाला जास्त चुकवायचा प्रयत्न करत नाही. एमपीएससी ला असं अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर यावी. फक्त विद्यार्थ्यांची उत्तरं बरोबर येण्यासाठी त्यांनी त्यांच्या डोक्याचा वापर करावा. आणि तो तुमच्या डोक्याचा वापर करायसाठीच एमपीएससीने असा प्रश्न दिलेला असतो. मग साधी सोपी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये जर स्पष्टीकरण दिले पर्यायामध्ये, तर हा तुम्हाला माहित नसला तरी तुम्ही जर गोल केला असता तरी सुद्धा तुमचं उत्तर हे बरोबर येत होतं. म्हणजे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला एखादा प्रश्न माहित नाही. आता हा प्रश्न मला सुद्धा त्यावेळेला माहित नव्हता, पण माझ्या डोक्यात तो विषय होता की बाबा ह्या विदर्भामधलं तो यज्ञसेनच का दिलं, का त्याने स्पेसिफाय केले. मग असं तुम्हाला एमपीएससी हिंट सुद्धा देत असते. एखाद्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला 4 पर्याय दिले आणि त्यात एखाद्या पर्यायामध्ये अतिशय डिटेल मध्ये दिलेला आहे, तर हमखास 99% वेळेला तुम्ही समजून जा की जे डिटेल मध्ये दिलेलं आहे ना ते उत्तर असू शकतं. दुसरी गोष्ट, एखादं स्टेटमेंट ओढून ताणून बनवलेलं आहे असं जर असेल तर ओढून ताणून बनवलेली जे स्टेटमेंट असतात ते चुकीचे असतात. ओके. हे असंही असतं. लक्षात ठेवायचं. ओढून ताणून म्हणजे एक जर स्टेटमेंट असतं बाबा हा विद्यार्थी खूप हुशार आहे. हम्म हे एक स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. पण हा विद्यार्थी खूप हुशार आहे असे वाटत नाही असं पुढे जोडलेलं असतं. तर तशा वेळेला ते वाक्य जर म्हणजे अशी ओढून ताणून जर केलेली वाक्य असली पर्यायामध्ये, तर ती पर्यायामध्ये जरा लक्ष द्यायचं. कारण अशा वेळेला ते पर्याय चुकीचे असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे झालं, हे असं प्रश्न सोडवायचे ह्यातले मी तुम्हाला 2-3 ट्रिक सांगितल्या. त्यानंतर महत्वाची एक गोष्ट असते की बाबा अनेक वचन आणि एकवचन प्रश्नामध्ये जर उत्तर विचारताना, तुम्हाला प्रश्न विचारताना त्यामध्ये जर उत्तर अनेक वचनात म्हणजे बहुपर्यायी म्हणजे एबीसी बरोबर बीसीडी असं जर अपेक्षित असेल तर अनेक वचनामध्ये म्हणजे
1857च्या उठावाची खालीलपैकी कोणती कारणे होती? असं ज्या वेळेला प्रश्न येईल, कोणती कारणे होती, तो अनेक वचनात प्रश्न विचारलाय. त्यामुळं खाली पर्याय ज्या वेळेला येतील त्यावेळेला तो प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही जिथं अनेक वचनी प्रश्न आहे तिथलंच म्हणजे पर्याय आहे तो पर्याय तुम्ही क्लिक करणं अपेक्षित आहे. म्हणजे एक वचनी जे पर्याय आहे ते तुम्ही तिथे बिनधास्तपणे डिलीट करू शकता. ही सुद्धा एक मेथड आहे प्रश्न पेपर सोडवायची. म्हणजे आता समज हे कधी वापरायचं, तर ज्या वेळेला तुम्हाला उत्तर माहित नाही तुम्हाला लॉजिक लावायचं, आणि तुम्हाला जर माहित आहे परफेक्ट ह्याचं उत्तर हे आहे, हम्म, बरोबर आहे, तुम्हाला माहितच आहे, तर तुम्ही मग ते दुसरं लॉजिक लावायची काय गरज नाही. बरोबर आहे, ज्या वेळेला तुम्हाला माहित नाही त्यावेळेलाच तुम्ही ते लॉजिक लावा आणि तो प्रश्न विचारा. दुसरी गोष्ट, आता तुम्ही काय नाही केलं पाहिजे, महत्वाचं म्हणजे तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही केलेला अभ्यास आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. हा अभ्यास आता आठवायचा प्रयत्न करू, कारण मग तुमच्या डोक्यात प्रश्न पडतो, माझं ही केलंय का, मी ते केलंय का, असं केलंय का, असं विचार वाढत जातात, आपण पॅनिक होत जातो. असं करायचं नाही. अभ्यास आठवायची गरज नाही. तुम्हाला तिथे 4 पर्याय दिले आहेत आठवायसाठी. अभ्यास अख्खा एमपीएससी ने प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले, त्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य परीक्षेचा आत्ताच विचार करायचा नाही. म्हणजे मी पास होईल नाही होईल, कसं आहे, प्रिलिम ही पहिली स्टेप आहे. प्रिलिम पास होणं आपलं मेन टार्गेट आहे आणि तुम्ही पास होणारच आहे. त्यामुळं आताच ते मुख्य परीक्षेला जाईल का नाही, मी मग माझं कसं होईल आणि मी एमपीएससीला मुख्याला गेलो तर कधी अभ्यास होईल, असला आता विचार करायची वेळच नाही. आता तुम्ही फक्त पेपर सोडवायचा आहे. आपल्याला रविवारी ह्याच्या दृष्टीने विचार करा. दुसरी गोष्ट, कट ऑफ किती लागेल तुम्ही त्याचा विचार करायची काही एक गरज नाही. आपल्याला एवढंच आहे की आपण कट ऑफच्या वर राहणार आहे. बरोबर आहे, ह्या हिशोबानेच तुम्ही प्रश्न सोडवायचे. आपले प्रश्न 65 प्लस मायनस जाऊन बरोबर येणार आहेत, ह्या हिशोबाने तुम्ही पेपर सोडून द्या. आणि ह्याचं एक महत्वाचं स्ट्रॅटेजी आहे की जे पोरं पास होतात ना प्रिलिम, ह्यांचे काय असते माहिती आहे का, की जे जनरल पण असतात ना, जे सगळ्यांना येतात, हे प्रश्नातलं त्यांचं एकही चुकत नाही. आणि आपण तिथंच आहे ना माती खाऊन येतो आपल्यातले, आपण तिथं सिली मिस्टेक करून येतो, अति विचार करून. म्हणजे जी मागच्या वेळेचा मगाशी मी प्रश्न दाखवला तात्या टोपेंचा, आपण जास्त विचार करून येतो. तर असा जास्त विचार करायची गरज नाही. आपण सिंपल विचार करायचा आणि सिंपलपणे पेपर सोडवून यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यावर अजिबात स्वतःला कम्पेअर करायची गरज नाही. दुसरा मोग धाडाधाड पाठांतर करतोय, अजून मोठ्यानं वाचतोय म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा वर्षभराचा 2-2, 3-3 वर्षाचा अभ्यास आहे आणि त्यामुळं तुम्हाला त्याची उत्तरं येणारच आहेत. तुम्ही कसं असते, आत्ता जी वाचन करायला सुरू बघताना, त्यांनी आता ही नोट्स वाचली मग त्यातलं मी थोडं बघतो, ह्यातलं बघतो, हे ना तुमची टेम्पररी मेमरी क्रिएट होती. टेम्पररी म्हणजे तुम्हाला जे थोड्या वेळापुरते आठवतं ना, तसल्या गोष्टी तिथं लक्षात राहतात. मात्र मग ती तुमच्या परमनंट मेमरीला हॅम्पर करते. त्यामुळं आता टेम्पररी मेमरी आपल्याला क्रिएट करायची नाही. आपली मेमरी परमनंटच आहे. असे म्हणजे त्याने हे वाचलं आणि ह्यानं हे वाचलं मग मी वाचलेलं नाही, असं काही करायची गरज नाही. तुम्ही टेम्पररी मेमरी क्रिएट करू नका. मी बऱ्याच वेळेला असं बघतो की पेपरला ज्या वेळेला सोडवायला जातो ना, त्या वेळेला पाक शेवटची घंटा झाली तरी आपली पूर्ण हातात चिटुरे घेऊन वाचत असते. त्यांचा का नाही हमखास ना 2-4 बीटचा आत गेल्यानंतर प्रॉब्लेम होतोच. कारण काय आहे, त्यांची तेवढ्यापुरती त्यांनी क्रिएट केलेली मेमरी असते टेम्पररी, ते तेवढं लक्षात ठेवतात. मग तुमचं जे मेंदवात पहिल्यापासून आहे ना, त्याला कुठंतरी हॅम्पर झालेलं असतं आणि ते लवकर आठवत नाही. त्यामुळं असं करू नका. तुम्ही 2 वर्ष अभ्यास केलाय, 3 वर्ष करताय, वर्षभर करताय, त्याच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की पेपर सोडवता येईल. दुसरी गोष्ट, प्रश्न नीट वाचा मी म्हणलं तर, कारण त्यामध्ये लिहिलेलं असतं खालीलपैकी बरोबर काय आहे, किंवा खालीलपैकी चूक कुठली नाही. चूक नाही, बरोबर आहे, एकच आहे. किंवा बाबा चुकीचे आहे, बरोबर नाही, बरोबर आहे, चूक नाही, ह्याच्यामध्ये गल्लत होऊन देऊ नका. पहिला प्रश्न वाचल्यानंतर न तो सोडवल्यानंतर तो तिथंच सोडून द्यायचा, त्याच्याबद्दल काहीच आठवायचं नाही, पुढच्या प्रश्नाला जायचं. बरोबर आहे, कारण पहिल्या प्रश्नात जर तुमच्या मेंदूवर प्रभाव पडत असेल तर पुढच्या प्रश्नाला तुम्हाला तो हॅम्पर करणार. त्यामुळं आता तुम्ही काही लोड घेऊन आता काय केलं पाहिजे तुम्ही, असं जर तुम्ही जरा तुम्ही पीवायक्यू बघा, आणि पीवायक्यू सुद्धा बघताना ती सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. हे महत्वाचं आहे. तुम्ही का नाही अँसर शीट घेऊन बसा. कारण कसं असते, पीवायक्यू बघताना आपल्याला आपण जर सोडवायचा प्रयत्न केला आणि एखादा प्रश्न चुकला, तर आपण आपलंच तिथं अवलोकन करायला सुरू होतो. "अरे, हा प्रश्न आला नाही आपल्याला आणि मग माझा अभ्यासच झाला नाही." असलं काय करायची गरज नाही. तुम्ही पीवायक्यू घ्या स्ट्रेट, त्याच्यावर आन्सर घ्या आणि ते वाचा. पीवायक्यू मधनं आपल्याला 1-2 प्रश्न तरी घेऊन जातात. आणि त्यामुळं आत्ता
तुम्ही कोणाशी कम्पेअर करू नका, भांडणं कोणाशी करू नका, आपल्या मनामध्ये दुसरे विचार आणणं बेस्ट वे. तुम्ही ह्या 2-3 दिवसात तुमची गर्लफ्रेंड वगैरे असली तर त्यांच्याबरोबर बोलूही नका, फोन बंद ठेवा. ह्या मतापर्यंत मी तुम्हाला सांगेल. आणि एवढे जे मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टीचा अवलंब करा. तुम्ही इझिली पेपर क्रॅक कराल, इझिली तुम्ही पास व्हाल. आणि तुम्हाला परवाच्या परीक्षेसाठी सगळ्यांसाठी ऑल दी बेस्ट. आणि आपण ज्या वेळेला तुमची परीक्षा होईल, त्यानंतर ना आपण ज्या पूर्व परीक्षेच्या अनालिसिस बद्दल सुद्धा आपण भेटूयाच. तरी आतापुरतं एवढंच. धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट ऑल ऑफ यू. व्यवस्थित प्रश्न आणि पेपर सोडवून थँक्यू.